पूजेमध्ये महादेवांच्या शिवपिंडीला अभिषेक घालण्याचंही तितकंच महत्त्व आहे. हं. महादेवांच्या पिंडीला तुम्ही दुधाने आणि पाण्याने अभिषेक घातलेलाही उत्तम असतो, दुधाने अभिषेक घातलेलाही अतिशय उत्तम राहतो. सर्वात उत्तम लक्ष्मी प्राप्तीसाठी उसाच्या रसाने महादेवाच्या पिंडीला जर तुम्ही अभिषेक घातलात तर तुम्हाला निश्चित लक्ष्मी प्राप्तीचा योग येतो आणि तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होत असते. त्यासाठी मंत्र कोणता आहे? ओम नमः शिवाय हा मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि महादेवांना अभिषेक घालायचा आहे. त्या दिवशी बेलपत्राचंही तितकंच महत्त्व आहे. बेलपत्र, धोत्र्याचं फळ, फूल हे जे आहे हे महादेवांना अर्पण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा उपवासाचंही तेवढंच महत्त्व आहे. उपवास केले जातात. त्यामुळे महादेव मी आत्ता म्हटलं तसं भोळे आहेत, फक्त भक्तीचे भुकेले आहेत. त्यामुळे ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी करावे. त्यांना तुमची निस्सीम भक्तीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोचत असते. त्यामुळे शिवामुठीच्या वेळेस तुम्ही हा अभिषेक करून मग शिवामूठ घालणं हे खूप महत्त्वाचं आहे.